विक्रमजी बनगे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय सामनावीराचा। एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे विनय शर्मासाठी। त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, फॉर्च्यून इव्हेंट 22 डिसेंबर 2017 आणि तेव्हापासून चालू झालेला प्रवास आतापर्यंत 2,07,000हून अधिक प्रेक्षक सबस्क्रायबर ज्यांनी जोडलेत असे कृष्णा म्हात्रे आणि अंकित पाटील यांचं देखील जरूर आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। कृष्णा म्हात्रे आणि अंकित पाटील आपण देखील या। कृष्णा म्हात्रेने लॉकडाऊनमध्ये फॉर्च्यून कट्ट्याच्या माध्यमातून अनेक नामवंत खेळाडूंचा ज्यांनी जीवन प्रवास फॉर्च्यून कट्ट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, असं कृष्णा म्हात्रे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय। त्यानंतर ही स्पर्धा पार पडत असताना खऱ्या अर्थाने गेले अनेक दिवस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मेहनत घेतली गेली आणि आदरणीय संदीपदादा पाटील ज्यांचा नेहमी हात ज्यांच्या पाठीशी असतो ते म्हणजे या स्पर्धेचे आयोजक फरहान चौधरी, निलेश कोई, पंकज कोई यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे, कारण त्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। हॅलो, तर त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख चषक 2024मध्ये आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आज आमचे प्रिय मित्र आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि युवा कॉमेंटेटर अर्थात राहुल शिरसाट यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। आज हा आवाज खऱ्या अर्थाने दिवाळे गावापासून संपूर्ण नवी मुंबई आणि नवी मुंबईच्या बाहेर ठाणे, रायगड आणि रायगडनंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभर आवाज जाऊन पोचला आणि ह्या स्पर्धेनिमित्ताने राहुल शिरसाट देखील आपल्याला कॉमेंट्री करताना आपण सर्वांनी ऐकलं आणि त्यांचा देखील ते सन्मान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर भूषणदादा पाटील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल, जी मॅन ऑफ द मॅच आपली राहिली होती। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक भन्नाट वेगवान खेळी 43 रनची 14 बॉलमध्ये नवी मुंबईचं नाव आज 7 समुद्र पार नेणारा तोरबे गावचा हिरा अर्थातच भूषण पाटील आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे आपल्या नवी मुंबईच्या कोहिनूरसाठी आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय। त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी दिली जातील। उपजिल्हा प्रमुख चषक 2024 या पर्वातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल। या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकूण या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने मैदानाच्या चौफेरीन ज्यांनी चांगली फिल्डिंग केली तर हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय विजेंद्रजी सिद्धू यांचे पुत्र अविनाशजी सिद्धू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। टीम आहे रिद्धी सिद्धी कोपरी आणि प्लेयर आहे अजय ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग अजयच्या माध्यमातून आणि तर युवा नेते विक्रमजी बनगे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। त्यानंतर आम्ही
आमंत्रित करतोय अनिलजी पंजाबी यांना की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार एकंदरीत या स्पर्धेत ज्यांनी 56 रन कंप्लीट केल्या आपल्या अफलातून बॅटिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली टीम आहे जय गजानन कोक्षेत आणि खेळाडू आहे विनय शर्मा. एकदा जोरदार टाच झाला पाहिजे विनय शर्मा याच्यासाठी. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय कुलदीपजी सिंग, विजेंद्रजी सिद्धू आणि जसवीरजी पाजी व सर्वच मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा राजा अर्थातच मॅन ऑफ द सिरीज एकंदरीत या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आपल्या अफलातून बॅटिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली असा उपजिल्हा प्रमुख चषक 2024 या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज ठरलाय कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील 72 धावा. आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर वेल प्लेड भूषण दादा. आज काही काळानंतर एक चांगलं कमबॅक मायबाप प्रेक्षकांना तुमच्या टीमला पाहायला मिळालं. आज एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना भरपूर चढउतार तुमच्या वाटेला आले परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढलात जिंकण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु एकंदरीत या स्पर्धेविषयी काय बोलाल या आयोजनाबद्दल काय बोलाल. सर्वाधिक म्हणजे टीम परफॉर्मन्स होता. आज माझी टीम पाहिलं तर मला वाटतं माझे 70% खेळाडू नाही आहेत तरी माझ्या छोटे पोरांनी जे कॉन्ट्रीब्यूट केलं पहिल्या 2 मॅचेस बघितलं माझ्या बॅटरवर बॉल येत नव्हते. माझ्या टीम आणि नेहमीच 11 खेळाडूंचं जे क्रिकेट असतो ते टीम एफर्ट नेहमीच लागत असतो. एक खेळाडू कधीच टुर्नामेंट जिंकू शकत नाही आणि आज सर्व डिपार्टमेंटमध्ये टीमने चांगलं केलं. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा फायनल्समध्ये आलो आणि वेल प्लेड टीम आणि आयोजन खूप सुरेख होतं. अशा प्रकारचे आयोजन नेहमीच आपल्या नवी मुंबईत झाले पाहिजे जेणेकरून चांगले चांगले खेळाडू येतील प्रोफेशनल क्रिकेट खेळतील. आणि आताचं क्रिकेट तुम्हाला माहिती आहे छोटा नाही आहे त्यांनी खूप मोठं झालेलं आहे. 20 लाख 25 लाख 30 लाख 1 करोडाची ISPL देखील एवढे मोठे प्राईजचे टुर्नामेंट होतात. तो आपल्या नवी मुंबईमधून अजून मॅक्झिमम जेवढे खेळाडू खेळतील तेवढं चांगलं आहे. सो त्याचे माध्यम हे टुर्नामेंट आहेत. जर टुर्नामेंटमध्ये चांगले रन करत राहतील इथे कॉन्फिडन्स गेन केलं तर ते प्रोफेशनल क्रिकेटला चांगलं असतो. सो वेल प्लेड सर्व टीम्स चांगलं क्रिकेट खेळली. कुक्षेत आणि कोपरीगाव आणि बाकी 24 संघ देखील चांगलं क्रिकेट खेळली चांगलं 100% दिलं. मात्र आज आमच्या टीमने चांगलं परफॉर्मन्स केलं त्यांना देखील कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू सो मच. येस धन्यवाद. हे होते भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. तर तृतीय पारितोषिक 24 संघांमधून जो संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढला सेमीफायनलमध्ये कुठेतरी प्रयत्न कमी पडले आणि या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघ ठरला आहे रिद्धी सिद्धी कोपरी. 11 खेळाडू जे खेळण्यासाठी होते त्या सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी या लाईनअप करून आपण यायचं आहे.
वंश ठाकूर आपण देखील या, कारण आतापर्यंत 2 सामनावीर आपण देखील मिळवलेत. त्यानंतर उपजिल्हा प्रमुख चषक 2024 या स्पर्धेचे प्रतिनिधी संदीप दादा मधुकर पाटील, या स्पर्धेचे आयोजक फरान चौधरी, निलेश कोळी, पंकज कोळी यांच्या अथक मेहनतीतून साकार झालेली स्पर्धा. आणि या स्पर्धेचा विजेता तर जतीन पाटील, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिश पाटील आपण देखील या. जतीन पाटील आपण देखील याचा आपला देखील सन्मान. साहिल देवीकर आपण देखील या. या स्पर्धेचा विजय कुलदीपजी सिंग, पंजाबी साहेब, त्यानंतर खऱ्या अर्थाने एक विशेष सन्मान नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख आदरणीय विठ्ठलजी मोरे साहेब, आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आणि एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय संदीप दादा पाटील यांचा, विठ्ठलजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेचे जनक आहेत संदीप दादा मधुकर पाटील आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर युवा नेते विक्रमजी बनगे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतर हे संपूर्ण जे डेकोरेशन आपण पाहतोय, सुलतानजी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि स्पेशल थँक्स प्रियदर्शनी बेलापूर, एकविरा 11 बेलापूर, 40+ बेलापूर, विराज पाटील, चेतन म्हात्रे, साहिल देवेकर, जतीन पाटील, अतिश पाटील व ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार. ऋषी म्हात्रे, कल्पेश पाटील, विकासजी जयस्वाल व 40+ बेलापूर, तुम्हा सर्वांचा मी 30+ बेलापूर, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. रुपेश दादा देवेकर यांच्या माध्यमातून देखील एक ग्राउंड साफसफाईसाठी त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेतील विजेता 24 संघांमधून जो संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढला आणि जिंकलाही, जय गजानन कुकशेट ठरलाय उपजिल्हा प्रमुख चषक 2024 चा मानकरी अनुप पाटील आणि टीम.
तर जोरदार टाळ झाला पाहिजे जय गजानन कुक्षेत या टीमसाठी. उपजिल्हा प्रमुख चषक 2024 मधला या स्पर्धेचा विजेता ठरला आणि जय गजानन कुक्षेट टीमचे कॅप्टन आमच्या समेत जॉईन झालेत. अनुप पाटील, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अतिशय चांगला खेळ तुम्ही केलात. सुरुवातीला 2 सामने तुम्ही कुठेतरी 0वर बाद झालात, परंतु त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा होत्या. आज भरपूर काळानंतर जय गजानन कुक्षेट या टीमने पारितोषिक जिंकले, विजेता ते ठरलेत. काय म्हणाल? खरं म्हणावं तर मुलांची खूप मेहनत आहे आणि जे आमचे अंडर-22चे जे प्लेयर्स आहेत, जे छोटे प्लेयर्स आहेत, ते या सीझनमध्ये खूप फॉर्ममध्ये आहेत आणि एक टीम गेम चांगल्या प्रकारे होतो आहे, त्यामुळे आम्हाला रिझल्ट चांगला भेटतो आहे. आणि या टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर फरहान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन ही टुर्नामेंट पार केली आणि त्याचे हार्दिक अभिनंदन. थँक्स. धन्यवाद. हे होते अनुप पाटील, विजेता टीमचे कॅप्टन. आणि आज या स्पर्धेसाठी ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावर्षी देखील एका जल्लोषमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पुढच्या वर्षी देखील नवनवीन संकल्पना घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि स्पर्धा या ठिकाणी संपुष्टात येतं असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.